खूप सारे फेस्टिवल्स येत आहेत आणि स्किनवरचा ग्लोज गायब झाला आहे. सो आता काय करायचं? डोंट वरी, मी तुमच्यासाठी एक इन्स्टंट असं ग्लोईंग स्किनची रेमेडी घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धा. सो आज मी तुमच्यासोबत एक नॅचरल रेमेडी शेअर करत आहे. खूप सारे फेस्टिवल्स आता येणार आहेत. आजपासून नवरात्रीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. नवरात्र म्हणलं की खूप सारं सेलिब्रेशन, लेट नाईट सेलिब्रेशन चालतं आणि त्यासाठी खूप सारं ड्रेसअप केलं जातं, मेकअप केला जातो आणि त्यामध्येच आपल्या स्किनचा जो ग्लो आहे तो आपण हरवून बसतो. सो या फेस्टिव्ह सीझनमध्ये जो नॅचरल असा आपला ग्लो आहे, जो आतमध्ये लपून बसला आहे, त्याला आपण बाहेर काढणार आहोत आणि त्यासाठी आपण सिंपल असे इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत जे आपल्या किचनमध्येच आहेत. सो आज जे आपण फेस मास्क बनवणार आहोत ते नॅचरल ग्लो तुमचा बूस्ट करणार आहे. हे जे होममेड रेमेडीज आज आपण यूज करणार आहोत त्यामुळे स्किन तुमची हायड्रेट राहणार आहे, ग्लोईंग राहणार आहे आणि सगळ्या या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही नक्की उठून दिसणार आहात. सो चला तर मग आता पाहूया, हा जो मॅजिकल फेस पॅक आहे हा आपण आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये कसा ॲड करू शकतो आणि आपल्या स्किन केअर रुटीनला एक लक्झरियस असं सेल्फ केअर रिच्युअल बनवू शकतो. सो हे स्किन बुस्टिंग मिरॅकल बनवण्यासाठी मी इथे 3च नॅचरल इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत: हनी, ॲलोवेरा जेल आणि टर्मरिक. आपल्याला हे 3च इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. हनीचं जे काम आहे ते आपल्या स्किनला ते मॉइश्चर लॉक करतं आणि आपल्या स्किनला एक छान असा इन्स्टंट ग्लो द्यायला सुद्धा मदत करतं. ॲलोवेरा जेलचे जे प्रॉपर्टीज आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे. ॲलोवेरा जेल हे स्किनसाठी अत्यंत उपयुक्त असतं. तुम्हाला जर स्किन बर्न झाली असेल किंवा इरिटेशन झालं असेल तर ते थोडंसं कूल डाऊन करायला ॲलोवेरा जेल खूप मदत करतं. कुठल्याही प्रकारे स्किन डॅमेज झाली असेल तर ती हील करायला सुद्धा ॲलोवेरा जेल मदत करतं. ॲलोवेरा जेलमध्ये खूप सारे स्मूथिंग प्रॉपर्टीज असतात जे स्किनला नरिश करतात, थंड ठेवतात आणि सोबतच स्किनला हायड्रेट सुद्धा करतात. सो आपलं तिसरं इन्ग्रेडियंट आहे टर्मरिक. टर्मरिकचे गुणधर्म हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. टर्मरिक हे एक अँटी इन्फ्लामेटरी आहे आणि त्यामध्ये खूप सारे ब्राईटनिंग प्रॉपर्टीज पण आहेत. खूप सारं पिगमेंटेशन असेल किंवा डार्क स्पॉट्स असतील तर ते सुद्धा रिड्यूस करायला टर्मरिक खूप मदत करते. सो आपण हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत आणि हे तिन्ही मिक्स करायचे आहेत. त्याचा फेस पॅक तयार करायचा आहे आणि फेसवरती लावून टाकायचा आहे. चला तर मग आपण आता आपला हा फेस पॅक बनवून घेऊया. फेस पॅकसाठी मी इथे 1 टेबलस्पून मध घेतलेला आहे. थोडं अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी हळद टाकणार आहे आणि आता यामध्ये ॲलोवेरा जेल टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता हा फेस पॅक मी व्यवस्थित सगळा मिक्स करून घेतलेला आहे. आता हा फेसवरती स्वच्छ चेहऱ्यावरती लावायचा आहे. कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावरती लावायच्या आधी चेहरा स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे चेहरा मी आता स्वच्छ धुवून आलेली आहे आणि आता मी हा फेस पॅक लावून घेत आहे. फेस पॅक लावल्यानंतर 15 मिनिटं तो तसाच ठेवायचा आहे आणि 15 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे. नेक वरती लावायला सुद्धा विसरायचं नाहीये. नेक पण कव्हर झाला पाहिजे. सो अशा प्रकारे मी आता सगळीकडे व्यवस्थित फेस पॅक लावून घेतलेला आहे. आता भेटूया 15 मिनिटानंतर. सो 15 मिनिटं झालेली आहेत आणि मी माझा फेस वॉश करून आलेली आहे. एक इन्स्टंट असा ग्लो माझ्या फेसवरती आलेला आहे आणि खूप छान फ्रेश असं फील होत आहे. एकदम छान सॉफ्ट माझी स्किन झालेली आहे. हळद, ॲलोवेरा आणि मध या तिघांचं जे मिश्रण आपण बनवलेलं आहे हे खूप अमेझिंग असं मिश्रण आहे आणि ह्याचे आपल्या स्किनला होणारे फायदे अनेक आहेत. सो नक्की ट्राय करून बघा. फेस्टिव्ह सीझनसाठी ही एक बेस्ट रेमेडी आहे. यामुळे तुम्ही तुमच्या स्किनला ग्लो करण्यासाठी, तिचा जो नॅचरल ग्लो आहे तो बाहेर आणण्यासाठी तुम्ही तिला मदत करू शकता.
सो हा जो फेस पॅक आपण आज बनवलेला आहे हा आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही लावायचा आहे, तर त्याचा इन्स्टंट असा तुम्हाला रिझल्ट दिसून येईल. फेस्टिव्ह सीझनमध्ये मोस्टली काय होतं तर पूर्ण दिवस आपण बाहेर राहतो, खूप सारा मेकअप केला जातो, पोल्युशन आणि उन्हामुळे स्किन खूप डॅमेज होते, खूप डल दिसायला लागते. सो हा जर फेस पॅक किंवा हा जो मास्क मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे, हा तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये जर ॲड केला तर एक कॉन्स्टंट ग्लो तुमच्या स्किनला नक्की मिळेल. फेस्टिव्ह सीझनमध्ये तर हा तुम्ही ट्राय कराच, खूप सुंदर इफेक्ट येतो ह्याचा. पण तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा जर तुम्ही हा ॲड केला तर तुम्हाला खूप सारे फायदे नक्की होतील. या मास्कमध्ये आपण जे मध आणि ॲलोवेरा जेलचं जे कॉम्बिनेशन तयार केलं आहे त्यामुळे काय होतं, स्किन खूप स्मूथ होते, हायड्रेट होते, मॉइश्चराइज्ड होते, हेल्दी होते आणि एक छान असा फ्रेश लुक येतो. आणि टर्मरिकमध्ये जे ब्राईटनिंग प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे आपला जो स्किन टोन आहे तो इव्हन व्हायला मदत होते आणि छान असा एक नेव्हर बिफोर ग्लो आपण म्हणू शकतो जो आपल्या स्किनवरती येतो, एक इमिजिएट ग्लो आपल्या स्किनवरती येतो. सो हे तिन्हीही इन्ग्रेडियंट आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये असले पाहिजे. सो हे जे आपण आज सगळे नॅचरल प्रोडक्ट्स यूज केले आहेत ते एकदम जेंटल आहेत स्किनवरती आणि त्याचबरोबर खूप इफेक्टिव्ह पण आहे. तर तुम्ही हे मास्क रेग्युलर यूज केलं, रेग्युलर जर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ते ॲड केलं, आठवड्यातून 2 ते 3 वेळाच यूज करायचं आहे. पण जर तुम्ही ते यूज केलं, जे पण काही फाईन लाईन्स आहेत किंवा साइन्स ऑफ एजिंग आहेत ते रिड्यूस व्हायला सुद्धा मदत होते. थँक्स टू टर्मरिक आणि हनी की ह्यांच्यामध्ये इतके गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या स्किनला ह्यांचा प्रचंड फायदा होतो. या फेस्टिव्ह सीझनमध्ये जर तुम्हाला महागडे प्रोडक्ट्स यूज करायचे नसतील तर हा एकच प्रोडक्ट यूज करून बघा, जो खूप इझी आहे बनवायला पण तो तेवढाच इफेक्टिव्ह पण आहे आणि तुमचा जो नॅचरल ग्लो आहे त्याला बाहेर यायला मदत करा. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला स्वतःला पूर्ण वर्षभर ग्लो करायचा असेल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. मी तुमच्याशी कॉन्स्टंटली ब्युटी टिप्स, DIY रेमेडीज आणि स्किन केअर टिप्स शेअर करत आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ टाकल्याचं नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल. सो भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन टिप सोबत, एका नवीन ट्रिक सोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय. I look at you and it's easy to see